नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहे देवरूखमधील कुडवली या गावी. आपल्याकडे काजूची बाग आलेली आहे, तर ती बघायला आपण आज जात आहोत. तर मेन रोडपासून एक 500 मीटर आतमध्ये ही बाग आहे. जो आपल्याला रोड दिसतोय कच्चा रोड आहे, पण रोड बागेपर्यंत पोहोचलेला आहे. आपली 4 व्हीलर सहज जाऊ शकते. टोटल 4 एकरची ही बाग आहे, ज्यामध्ये काजू लागवड केलेली आहे. साधारणतः 280 ते 300 काजूची लागती झाडं या जागेमध्ये आहेत. 2 बोरवेल मारलेले आहेत सदर जागेमध्ये आणि पूर्णतः टेबल प्लॉट आहे. आपण आता बघणारच आहोत, पुढे गेल्यावर समजेलच आपल्याला. पूर्ण कंपाऊंडला ऑस्ट्रेलियन साग लावलेला आहे. हे एक ॲडिशनल बेनिफिट आहे आणि जागेपर्यंत गाडी पोचते. साधारणतः आपल्या या काजू बागेपासून देवरूख शहर हे 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती आहे. जास्त लांब नाही आहे. आणि वाडी वस्तीपासून पण 1 ते 2 किलोमीटरवरती ही साधारणतः काजू बाग आहे. आता आपण तिथे पोचतोच आहोत. 1-2 मिनटामध्ये आता आपण तिथे पोचू. तर ह्या संपूर्ण काजू बागेची किंमत मालकाने 15 लाख रुपये एकरी सांगितली आहे. संपूर्ण बागेची किंमत होते 60 लाख रुपये. आता आपण बागेपर्यंत पोचलेलो आहे. तर इथूनच ती बाग चालू होते. इथून ती बाग सुरू होते. चला बघूया. शूटिंग होतं वाईड अँगल खाली कर -1x मायनस. हा पूर्ण टेबल आहे. ओके, जागा सगळी टेबल. हां ते प्रॉपर आहे. काजू लागवड मधून दाखवतो. या इकडे पूर्ण टेबल आहे. तिथे जरा पुढे जातो. म्हणजे ह्याने काय केलं, 2 पार्ट केले. प्लॉटिंग करायचं असलं ना, काजू काढून टाकल्या. प्लॉटिंगच्या हिशोबाने हा एक साईडने त्यांनी रस्ता ठेवला. बरोबर. प्लॉट एकच आहे ना, म्हणजे आपला प्लॉट इकडे नाही. ही हद्द आहे ना, ही वयाची हद्द आहे. हे कंपाऊंड आहे, साडीचं कंपाऊंड आहे वाटलं. ओके, झाडं वगैरे असली काय संबंध येत नाही. तिथे एक बोर आहे, तिथे आपण उगवतो ना, तिथे एक बोर आहे. बोरिंग आहे ना? 2 बोरिंग आहेत. एक किती बोरिंग आहेत? 1 की 2? तिथे एक आहे आणि खाली एक आहे. 2 बोर आहेत. एक इकडे या साईडला, एक त्या साईडला. 3 वर्षानंतर काजू शिंपण्याचा काही संबंध येत नाही. आता तरी काय काजूला शिंपायची गरज आहे? नाही गरज, मोठे आहेत काजू मोठे आहेत. काजू काढायची वेळ झाली. नाही, नारळ वगैरे लावायला नंतरचं पाणी आहे म्हणजे. हा पाण्याचं काय पाणी भरपूर आहे. कुडवली सगळे पाणी कसं तुम्ही झालं ना, पाण्याचं काहीच नाही. बोर मारा, विहीर मारा, काही नाही. इथून काय केलं तुम्ही, काजूचे हा वरपर्यंत प्लॉट गेला ना, आणि रस्ता असा ठेवला मध्ये अलग अलग, म्हणजे प्लॅनिंग करून ठेवलं प्लॉटिंगचं. हा सरळ असा, नंतर इकडे एक प्लॉट, म्हणजे 2 साईडला 2 केले. हा 2 म्हणजे हे दोन्ही आहेत. 4 एकर. हा तिकडे 1.5 एकर आहे आणि इकडचा हा 2.5 एकर आहे. 1.5 एकर आणि 2.5 एकर. तिकडे 1.5 एकर, इकडे 2.5 एकर. आणि दोन्ही प्लॉटला रस्ते ठेवले सेपरेट विकायला झाले तरी, किंवा सेपरेट, किंवा तुम्हाला कुठला सगळा घ्यायचा सगळा घेऊ शकता. आता समजा तू 1.5 एकर घ्यायचं म्हटलं तर मध्ये त्याला विकताय. आणि ते खाली 2 प्लॉटला 1-1 बोर मारले. हा म्हणजे पाऊस आला. पाऊस आला हो मंगले. आणि काही गरज नाही. सगळं असं आहे, येऊन जातं इथं. जास्त ते येईल, ते थांबलो तरी जाईल. पाऊस आहे की कसलं पाणी आहे? पावसाळा सरीवरतीच लागतो. जागा चांगली आहे आणि काजू मात्र भरमसाठ लागतात. हे आम्ही काजू असताना चालू आहे. काजूची झाडं अच्छा. आणि इथून तो सर्व वरती गेला. किती झाड काजूची? काजूची 350 होती, पण 300 पकडा. 300 काजूची झाडं आहेत. 300 काजू आहे ना, आंबा नाही. आंबा नाही. तिथे 2 चंदनाची झाडं आहे आणि मग बाकी तुम्हाला हा ऑस्ट्रेलियन साग आहे ना बाजूला, तो मिळेल. हा वाला काय ते साग? हा हे ऑस्ट्रेलियन साग. कुठला? हा नाही, तिकडे त्या साईडला आणि त्या साईडला तिकडे गेला. एवढीच तर आम्ही. हा तेवढी. चांगलं काय माहिती आहे, तिथे बनवलंच ना, तुम्हाला उन्हाळी आणलं असं तर लोकेशन दाखवलं. हिल व्ह्यू आहे. हा हिल व्ह्यू आहे. काय दिसतं समोर? इथून तुम्हाला हे सगळं दिसेल. नाही, ह्या व्हीलवर ह्याच्यावर उतरल्यावर काय दिसतं समोर? असं त्या वरती टेकडीवरती आहे ना, जर काय तुम्ही टाकी बसवली तर पुऱ्या प्लॉटला कुठं पण पाणी जातं, पूर्ण प्लॉटला. 2.5 एकरात ते आलं वरती टाकी चौटा आला. आणि टोकच, आणि असं टोक आहे ते. त्याच्यामुळे काय माहिती आहे, जागा जास्त वस्तू नाही. काजू आहेत.
ते 300. बोललात तुम्ही छोटंसं हे बांधायचं ना तरी पण तिथे बांधू शकतो. माझं काय म्हणणं तो मित्र आहे त्याला नारळीच्या डोक्यात आहे. नारळीला आता या काजूच्या मध्ये